नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझा फोन नंबर आहे 940-323-1100. मित्रांनो, अनेक क्लायंटचे असे फोन येतात की वकील साहेब, वकिलांची फी असते तरी किती? तर त्यासाठी मला आता एक व्हिडिओ बनवूया आणि त्यानंतर जे आपले क्लायंट आहेत, जे आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की वकिलांची फी कशी ठरते, कशी असते, या संदर्भात हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर माझी विनंती आहे तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या मनामध्ये जी शंका आहे की वकिलांची फी कशी असते आणि कशी ठरली जाते, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत. महत्त्वाची जर गोष्ट आपण मित्रांनो जर पाहिली तर नेमकी वकिलांची फी कशी ठरत असते. आता कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी तरतूद नसते की वकिलांची फी ही इतकीच दिली जाते. कायद्याच्या दृष्टिकोनातून जर आपण एखादा आपल्या कामासाठी, केससाठी किंवा तुमच्या कोणत्याही मग ते महसूलचं काम असू दे, दिवाणी काम असू दे, फौजदारी काम असू दे किंवा कोऑपरेटिव्हचं काम असू दे किंवा तुमचं इंडस्ट्रीयलचं काम असू दे, अनेक प्रकारची कामं असतात. आणि ही जी कामं असतात ते साधारण तुम्हाला जे तालुका लेवलला जी कामं असतात ती दिवाणी असतील, मग क्रिमिनल असतील किंवा इतर कोणती असतील, ती ट्रायल कोर्ट असतात, तालुका लेवलच्या कोर्टात असतात. काही कामं असतात ती जिल्हा लेवलच्या कोर्टात कामं असतात, काही हायकोर्टामध्ये असतात, काही सुप्रीम कोर्टामध्ये असतात. तर नेमकी वकिलांची फी किती असते? मित्रांनो, वकील हा बुद्धिचातुर्य प्राणी असतो. त्यांना तुमच्या केसची, ज्यावेळी तुम्ही एखाद्या वकिलाकडे केस देता त्यावेळी तुम्ही केस देताना तुमच्या लक्षात येत असतं की वकिलांचा अनुभव किती आहे. वकील नवीन आहे का ह्या क्षेत्रामध्ये अनेक वर्षे प्रॅक्टिस केलेलं आहे, की अनेक वर्षे प्रॅक्टिस करून त्यांना अनुभव आलेला असतो. मित्रांनो, ज्यावेळी वकिलांचं जे 12वी नंतर आणि ग्रॅज्युएशन नंतर संपूर्ण आयुष्य हे त्या प्रॅक्टिसमध्ये जात असतं. शिक्षणापासून वकील हा शिक्षण घेत असतानाच कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असतो. ह्याच्यावरून एवढं तुमच्या लक्षात आहे की वकिलांना कोणत्याही गोष्टीचा कायदेशीर अभ्यास केल्याशिवाय तुम्ही त्यांच्याकडे केस देत नसता. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांचे अनेक वर्षे ह्या केसमध्ये अभ्यास करण्यामध्ये, कायद्याचा अभ्यास करण्यामध्ये अनेक वर्षे गेलेले असतात. आणि त्यानंतर तुम्हाला कुणाकडे तरी किंवा कुणाकडून तरी समजलेलं असते की हा वकील चांगला आहे, हा वकील चांगला आहे, अमुक वकील चांगला आहे, आणि तुम्ही त्यांच्याकडे केस घेऊन जात असता. आता हे सांगण्याचा उद्देश काय की जर चांगला वकील असेल तर तुम्ही त्यांच्याकडे केस घेऊन जाऊ शकता. आता मित्रांनो, जर नवीन वकील असेल तर नवीन वकिलांची फी कमी असते. जे अनेक वर्षे या वकील क्षेत्रामध्ये काम करतात त्यांची फी जादा असू शकते. आता नेमकी किती असते हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर फीचे मित्रांनो ठराविक मुद्दे, हे 3 प्रकारचे मुद्दे आहेत, ते आपण आता स्टेप बाय स्टेप पाहूया. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे काय वकिलाची तुम्ही फी ठरवत असता, तुमची केस ही ज्या वकिलाकडे दिली त्यापासून तुमची केस संपेपर्यंत हे त्या वकिलाकडे तुम्ही देत असता. त्यानुसार फीचे काही टप्पे ठरले जातात. आता ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, एक लमसम फी ठरली जाते. हा महत्त्वाचा पहिला टप्पा आहे की वकिलांनी तुमच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही वकिलांच्याकडे जाताय त्यावेळी एक ॲग्रीमेंट करावं लागत असतं की तुमचं फी ॲग्रीमेंट त्याला म्हणतात. त्याला फार मोठं असं छापील वगैरे असतं, वकिलांच्या सह्या, तुमच्या सह्या, असं फार मोठं काय ॲग्रीमेंट नसतं. साधं जरी कागदावर जरी ते ॲग्रीमेंट झालेलं असेल तरीसुद्धा त्याला चालतं, पण एक ॲग्रीमेंट असतं. ते काही वकील एकमेकाच्या विश्वासावर असल्यामुळं काही ॲग्रीमेंट शक्यतो कोणत्याही कोर्टामध्ये होत नाही. काही अनेक वकील मोठे आहेत त्यांच्याकडे हे असले ॲग्रीमेंट होत असतात. त्याला फी ॲग्रीमेंट म्हटलं जातं. तर ह्या फी ॲग्रीमेंटनुसार पहिला टप्पा महत्त्वाचा म्हणजे लमसम फी. आता लमसम फी म्हणजे किती? समजा तुमचं एक घटस्फोटची केस दिलेला आहे, एखाद्या वकिलाकडे तुम्ही घटस्फोटची तुमची केस दिलेला आहे, तर त्या केसमध्ये एक लमसम फी आता कशी ठरली जाते? जे काय असेल, ठीक आहे साहेब, मी तुम्हाला आता केस देतोय, सगळी कागदपत्र देतोय, तुम्ही केस दाखल बसणं
पूर्णपणे मला घटस्फोट देईसपर्यंत एक साधारण बाबा एक 10,000 रुपये फी किंवा एक 15,000 रुपये फी असे एक लमसम फी ठरवली जाते आणि ह्या लमसम फीमध्ये तुम्ही आधीमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा खर्च द्यायचा नसतो. अशा पद्धतीनं वकील आणि क्लायंट यांच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एक लमसम फी ठरली जाते. मग तुमचं दिवाणी काम असेल, फौजदारी काम असेल किंवा इंडस्ट्री काम असेल, कोऑपरेटिव्ह काम असेल. आता ह्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा कोणता मित्रांनो येतो पहा. जर तुमची फी 10 किंवा 15,000 रुपये ठरली, समजा आपण एक 15,000 रुपये ठरवूया, तुमची घटस्फोटचं काम आहे आणि तुमच्या आणि वकिलामध्ये 15,000 रुपये फी ठरली, तर त्यावेळी समजा तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या शक्यतो 6 महिन्यामध्ये घटस्फोट मिळत असतो. पण काही कंटेस्टेड म्हणजे जर विरोध पार्टी जर असेल किंवा तुमच्यामध्ये जर 13 प्रमाणे त्यामध्ये केस दाखल करत असताना काही कॅटेगरी आहेत, 13 प्रमाणे जर दोघांच्या संमतीनं केस दाखल केली असेल आणि समजा तुमची केस महिन्या 2 महिन्यातच संपणार असेल, तर तुम्हाला वाटते की मी 15,000 रुपये वकिलांना आमच्या फी जास्त दिली, असं तुमच्या मनामध्ये शंका येऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, समजा वकील साहेबांनी घटस्फोटची फी तुमची 15,000 रुपये ठरवली आणि तुमच्या केसला वकील साहेबांचा तुमचं साधारण असा अंदाज होता की बाबा हे 6 महिन्यात काम संपल किंवा एका वर्षामध्ये संपल, पण त्या कामाला 2-2, 3-3 वर्षे जर गेलं तर जी काय लमसम फी ठरली असते ते वकिलांना त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. प्रत्येक तारखेला तुम्हाला ते उत्तरं देत असतात आणि त्या पद्धतीनं फी ठरली जात असते. ही पहिली पद्धत म्हणायची की लमसम फी वकील आणि क्लायंटच्यामध्ये ठरवू शकते. मग तुमचं दिवाणी काम असेल, मग तुम्ही 5,000ला ठरवू शकता, 10,000ला ठरवू शकता, 20,000 रुपयाला ठरवू शकता. एक काम करत असताना वकिलांच्या बरोबर ते काम एकंदरीत मराठी भाषेमध्ये खंडवून दिलं असं म्हणतात. त्या पद्धतीनं आम्ही एवढं तुम्हाला पैसे देतो, आमचं काम संपून दे, ह्या पद्धतीनं लमसम फी ठरली जाते. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तारीख वाईज फी. आता तारीख वाईज फी म्हणजे समजा तुमची आता 138ची केस आहे, उदाहरणादाखल आपण धरूया. 138 म्हणजे तुमचा चेक तुम्हाला कोणीतरी दिलेला आणि ते चेक बॉन्स झालेला आहे. बॉन्स झाल्यानंतर ह्या फीमध्ये महत्त्वाची गोष्ट येते, कोर्ट फी स्टॅम्प ही वेगळी राहते आणि वकील फी ही वेगळी राहते. कोर्ट फी स्टॅम्प असते त्या वकिलांचा त्याच्या कोर्ट फी स्टॅम्पची कोणताही काडेमात्र संबंध नसतो. ते तुम्हाला जे काय स्टॅम्प ॲक्टप्रमाणे मग जी काय रक्कम तुम्हाला 5 लाखाचा चेक दिलेला असेल तर 10,000 रुपये हे तुम्हाला कोर्टात भरावं लागतात. ती फी वकिलांना मिळत नाही. काही वकिलांनी क्लायंटमध्ये अशी नंतर वाद निर्माण झालेत की आम्ही तुम्हाला 10,000 रुपये सुरुवातीलाच दिलेली होती फी म्हणून, तर ती कोर्ट फी स्टॅम्प ॲक्ट असतो त्याप्रमाणे तुम्हाला कोर्टामध्ये भरावे लागत असते. त्यानंतर फीचा जो काही विषय असतो तो तुमच्या वकिलाबरोबर ठरवण्यात येत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये स्टेप वाईज फी. आता मित्रांनो, प्रत्येक तारखेला तुम्ही ज्या दिवशी तारीख पडेल त्या दिवशी तुम्ही 1,000 रुपये, 2,000 रुपये किंवा 3,000 रुपये, प्रवास जास्त असेल 50-100 किलोमीटरचा किंवा 70 किलोमीटरचा, तर जाण्या येण्याचा खर्च सोडून जे काही फी ठरली असेल, मग प्रत्येक तारखेला 1,000 ठरले असतील किंवा 2,000 तारखेला 2,000 ठरले असतील, अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही फी तुमच्या वकिलाबरोबर ठरवू शकता. आता महत्त्वाची गोष्ट आहे, ह्यामध्ये असा तोटा होतो की जास्त दिवस जर चाललेत आणि समजा मध्ये काही जज हजर नसतात, काही पुढचा वकील हजर नसतात, काही तुम्ही एक दिवस हजर नसता, तर क्लायंट आणि वकिलांच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असते. कारण तारीख वाईज फी ठरल्यामुळे प्रत्येक तारखेला तुम्हाला जे काही ठरलेली फी असेल, मग 1,000 असेल किंवा 2,000 असेल, ती तुम्हाला वकील साहेबांना द्यावी लागत असते. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी त्या तारखेला आलो नव्हतो, मी काय फी देणार नाही. पण वकील साहेबांना ते तुमचं काम पाहावं लागत असतं. स्टेज बाय स्टेज त्यांना ते काम पुढं न्यावं लागत असतं. समजा वकील किंवा तुम्ही जर तुमच्या कामामध्ये नाही हजर झाला तर ॲडव्हान्स ऑर्डर होऊ शकत असतात. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या पद्धतीचा एक दुसरा टप्पा आहे की तुम्ही स्टेप वाईज फी ठरवू शकता. प्रत्येक तारखेचं स्टेज वाईज तुम्ही काय जी काय ठरवलं ते ठरवू शकता. ह्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्टेज वाईज फी. पहिली आपण जी बघितली ती लमसम फी, दुसरी बघितली तारखेला प्रत्येक तारखेला फी द्यायची, तिसरी महत्त्वाची आपण बघतोय स्टेज वाईज फी. आता स्टेज वाईज फी म्हणजे काय, जो काही दावा तुम्ही किंवा केस दिलेली असते वकील साहेबांकडे त्याच्या स्टेजेस असतात.
त्या स्टेजेसप्रमाणे तुमचे वकील साहेब तुम्हाला फी आकारत असतात. आता सुरुवातीला समजा तुम्हाला दिवाणी दाव्यामध्ये तुमच्या भावाकडून किंवा इतर व्यक्तीकडून किंवा सहहिस्सेदाराकडून वाटप पाहिजे असेल, त्यासाठी एक नोटीस पाठवली जाते. मग साधारण एक पहिला स्टेज असते की नोटीस पाठवली. मग नोटीस पाठवण्याचा खर्च काही वकील 3,000 घेतात, काही 5,000 घेतात. आता हे कोणत्या पद्धतीने घेतात की त्यांचा त्यामध्ये असणारा अनुभव, कारण तुम्ही वकिलांच्याकडे केस दिल्यानंतर त्यांना अनेक सायटेशन पाहावे लागत असतात, अनेक मुद्दे चेक करावे लागतात, अनेक कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. एकदा रात्रभर बसून सुद्धा तुमच्या केससाठी सायटेशन शोधावं लागत असतं. त्यांची मेहनत असते, तेवढं ज्ञान असतं आणि तेवढा अनुभव पण त्यांच्या पाठीमागे असतो. त्यावर त्यांची फी ठरत असते. काही वकील नोटीस पाठवण्यासाठी 500 रुपये सुद्धा घेतात, 1,000 रुपये सुद्धा घेतात. काही वकील 10,000 रुपये सुद्धा घेतात. त्यामुळं प्रत्येक वकिलाची फी अनुभवानुसार त्यांच्या पाठीमागे त्यांचं कष्ट असतं. त्यांच्या पाठीमागे तुमची केस कोणत्या पद्धतीनं जिंकून द्यायची हे सुद्धा वकील साहेबांनी ठरवलेलं असतं. कारण काही वकील चांगली केस असेल तर चांगले क्लायंट असतील तर चांगल्या पद्धतीनं फी सुद्धा आकारू शकतात. आता यामध्ये समजा नोटीस पाठवण्यासाठी 3,000 रुपये घेतलेले असतील तर साधारण हा पहिला टप्पा झाला. त्यानंतर महत्त्वाचा दुसरा टप्पा, समजा तुम्हाला आता नोटीस पाठवल्यानंतर त्याचं काय 15 दिवसात, महिना किंवा 21 दिवस जी काही मुदत दिली असेल, त्या नोटीसला जर उत्तर आलेलं असेल किंवा उत्तर आलेलं नसेल हा विषय वेगळा आहे, तरी दुसरा तुम्हाला आता कोर्टामध्ये दावा दाखल करायचा असेल. आता समजा कोर्टामध्ये दावा दाखल करत असताना समजा घराची जर तुम्ही वाटणी मागत असाल तर रेडी रेकनरप्रमाणे तुमच्या घराची जी काही किंमत होईल त्या पद्धतीनं स्टॅम्प ॲक्टप्रमाणे तुम्हाला कोर्टामध्ये त्याची स्टॅम्प ड्युटी भरावं लागत असते. किंवा समजा तुम्हाला ज्या प्रॉपर्टीमधील हिस्सा तुटक होऊन येणार होतं किंवा वाटप होऊन येणार असणारा जो हिस्सा असतो, ती जर प्रॉपर्टी त्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीनं तिसऱ्या व्यक्तीला जर विकलेली असेल तर असे ज्याने प्रॉपर्टी दुसऱ्याला विकली, दुसऱ्यानं तिसऱ्याला विकली, ही जी खरेदीपत्र झालेली असतात ती खरेदीपत्र रद्द करून मागावं लागतात. त्यासाठी कोर्टामध्ये स्टॅम्प ड्युटी भरावं लागत असते. ही स्टॅम्प ड्युटी वकिलांना अजिबात पैसे मिळत नाहीत. हे जे असतात ते शासनाला कोर्टामध्ये आपल्याला भरावे लागत असतात. त्यामुळं तुमचा दावा दाखल करताना कोर्ट फी स्टॅम्प ड्युटी ही वेगळी राहते आणि वकिलांना तुम्ही फी देणारी ही वेगळी राहते. आता नोटीसचा खर्च तुम्ही 3,000 दिला. दावा दाखल करताना काही वकील 7,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये जे काही प्रोसिजर असेल, तुमच्यामध्ये जे काही ॲग्रीमेंट झालं असेल त्या पद्धतीनं दावा दाखल करताना दुसरा मुद्दा स्टे वाजेत तुम्हाला फी द्यावी लागत असते. त्यानंतर दावा दाखल केला, समन्स इश्यू झालेत. समन्स इश्यू झाल्यानंतर त्यांचं म्हणणं आलं प्रतिवादीचं म्हणणं आल्यानंतर तुम्ही ॲफिडेव्हिट घातलं. आता दुसरा एक महत्त्वाचा येतो, ज्यावेळी तुमचं सरतपासाचं ॲफिडेव्हिट घातलं जातं त्यावेळी सुद्धा तुमचे वकील फी तुमच्याकडं घेऊ शकतात. किंवा जर पुरावा हजर कोर्टामध्ये करायचे असतील, तुमच्यातर्फे काही जादा पुरावे द्यायचे असतील तर त्यावेळी तुमची जे काय मग 7,000 असेल, 10,000 असेल, ही दुसऱ्या टप्प्याला तुमचं स्टेज वाईज फी ठरू शकते. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, एव्हिडन्स झाल्यानंतर समजा तुम्हाला काही साक्षीदार द्यायचे असतील किंवा त्या संदर्भात आणि काही पुरावा द्यायचे असतील तर त्यावेळी एव्हिडन्स घ्यायचे असतील तर त्यामध्ये चीप, क्रॉस आणि आर्ग्युमेंट अशा पद्धतीनं फी होऊ शकते. त्यानंतर मुद्दे निघतात. मुद्दे निघाल्यानंतर जे काय पुरावे द्यायचे असतात मुद्द्यावर किंवा आर्ग्युमेंट असतं, ह्यावर तुमची फी ठरू शकते. म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये असं लक्षात आलं का बघा, जसं जसं तुमचं महत्त्वाचं स्टेज येईल त्या स्टेजवर आपण जसं घराचं बांधकाम करत असतो, सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट काय म्हणत असतो, तुम्हाला पाया भरून होऊन दे, पायाच्या लेवल होऊन देत, त्यानंतर मला 20% रक्कम द्या. पहिला मजला झाला तर तुम्ही मला 50% रक्कम द्या. दुसरा मजला झाल्यानंतर मला तुम्ही 70-75% रक्कम घ्या आणि तुमचं काम पूर्ण फिनिश झाल्यानंतर जी काय रक्कम असेल ती माझी मला द्या. अशा पद्धतीनं स्टेज बाय वकिलांची सुद्धा फी असू शकते. ह्या पद्धतीनं 3 प्रकारच्या ह्या फी असू शकतात. एक लमसम असू शकते, तारीख वाईज फी असू शकते आणि त्यानंतर स्टेज वाईज फी असू शकते. आता तुम्ही म्हणणारा कायदेशीर तरतुदीनुसार
फिक्स अशी फी असू शकते का? तर मित्रांनो, यामध्ये फिक्स अशी कायदेशीरदृष्ट्या का फी असू शकत नाही? जसं हा प्रोफेशन आहे, प्रोफेशन असल्यामुळं ह्यामध्ये जितका अनुभवी वकील, जितका अनेक वर्षे या क्षेत्रामध्ये काम करणारे जे वकील असतात त्यांच्या पाठीमागं अनेक अनुभव असतात, अनेक त्यांनी केसेस हँडल केलेले असतात आणि कोणते केस कोणत्या प्रकारे हँडल करावं हे नवीन वकिलांना जास्त माहीत नसतं. जुन्या वकिलांना जे असतात, अनेक वेळे प्रॅक्टिस केलेले अनुभव वकील असतात, अभ्यास वकील असतात, त्यांना ह्या गोष्टी माहिती असतात. नवीन वकील असतात त्यांची थोडीशी फी कमी असू शकते, कारण नवीन या क्षेत्रात आल्यामुळे हे क्षेत्र लवकरात लवकर समजून येत नाही, कारण हा वकिली क्षेत्र हा फार मोठा समुद्र आहे. त्यामुळं नवीन आलेल्यामुळं लहान असतात, त्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये अनुभव घ्यायसाठी अनेक त्यांची वर्षे जात असतात. त्यामुळं जे काही नवीन वकील असतील, निवडित वकील असतील, त्यांची फी थोडी कमी असू शकते. त्या मानानं जितके मोठे, जितके जास्त अनुभव असेल त्या वकिलांची फी ही जादा असू शकते. त्याचबरोबर समजा तुम्ही खेडेगावात राहत असाल तर साधारण तुम्ही जे ट्रायल कोर्ट असते किंवा तालुका लेवलचं जे कोर्ट असतं, मग तुमची तिथं फौजदारी केस असेल, दिवाणी केस असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची केस असेल, तिथं थोड्या कमी प्रमाणात फी असू शकते. समजा तुमचं तिथं काम झालं किंवा निकाल लागला, मग तुम्ही अपीलमध्ये गेला किंवा दुसरी पार्टी अपीलमध्ये जर जिल्हा कोर्टात गेली तर जिल्हा लेवलच्या कोर्टामध्ये फी जादा असू शकते. सांगण्याचा उद्देश एवढा की जे काम खाली ट्रायल कोर्टामध्ये झालं त्याच्यावर अपील काम चालवणं म्हणजे थोडी जादा फी होऊ शकते. त्यानंतर समजा जिल्हा कोर्टामध्ये काही निर्णय झालं, त्यानंतर जर अपीलमध्ये पुन्हा आणि जर हायकोर्टात गेले तर तिथली फी जादा होऊ शकते. त्यामुळे निश्चित असा अंदाज तुम्ही तुमच्या वकिलांना आणि तुमच्यामध्ये फीचं अग्रीमेंट होत नाही तोपर्यंत कोणत्याही कायदेशीर दृष्टिकोनातून कुणाची फी किती असते आणि वकिलांची फी कशी असते हे फिक्स सांगता येत नाही, कारण त्याच्या पाठीमागं त्यांचं ज्ञान वकिलांचं असतं, अनुभव भयानक फार मोठा असतो आणि त्यांच्यासाठी ह्या केससाठी वेळ दिलेला असतो. त्याचबरोबर हा प्रोफेशन आणि एक फार मोठी जबाबदारी असते. तुम्ही ज्यावेळी वकिलांच्याकडं तुमची केस देताय त्यावेळी महत्त्वाचे मुद्दा म्हणजे तुम्ही एखाद्या वकिलाकडे केस दिल्यानंतर तुम्ही थोडंफार बिंदास राहता की माझं असं या वकिलांच्याकडे केस दिला आहे आणि तुमची जबाबदारी ही कन्वर्ट वकिलांच्यावर होत असते आणि वकिलांची जबाबदारी सुरुवात होते की तुमच्या केससाठी कोणते कायदे लागू होतात, कोणत्या सेक्शननुसार ज्या काय तुम्ही प्रेयर मागलेले असतात. तुम्हाला समजा दिवाणी दाव्यामध्ये अतिक्रमण काढून पाहिजे असेल, जागा मोजून पाहिजे असेल, पोलीस प्रोटेक्शन पाहिजे असेल किंवा त्यामध्ये सरस निराकरण वाटप करून पाहिजे असेल, पण अस्तित्वात तिथं जागा कमी असेल, त्या जागा तुम्हाला नकाशाप्रमाणे काढून घ्यायची असेल, असे अनेक प्रश्नांचं. त्याचबरोबर तुम्हाला समजा शेजारी तुमचा बांधकाम करत असेल, त्याला स्टे आणायचा असेल, तर असे अनेक प्रश्नांची उत्तरं ही वकिलांना आधीच शोधून ठेवावी लागत असतात. त्यामुळं काही वकील दिवसरात्र अभ्यास करून तुमच्या केसचा निपटारा करत असतात. त्यामुळं निश्चित अशी वकिलांच्याकडे गेल्यानंतर ह्या कामाचं एवढंच फी होऊ शकतात असं सांगता येत नाही. जे मोठे वकील झाले त्यांच्या मोठ्या सुद्धा फी आहेत. त्यामुळे एक निश्चित आपण म्हणू शकत नाही की ही वकिलांची फी एवढीच असू शकते. महत्त्वाची ह्यात गोष्ट आहे मित्रांनो, जितकं चांगला वकील सांगण्याचा अर्थ असा की जितके अनुभव असतील, आपण अशा वकिलांकडे काम देत असतो की कोणीतरी सांगितलेलं असतं की हा वकील चांगला आहे आणि त्यावेळी आपण काम त्यांच्याकडे दिलेलं असतं. वकील प्रोफेशनमध्ये कोणतीही जाहिरात केली जात नाही, बंधनकारक आहे. त्यासाठी मी वकील चांगला आहे, माझ्यामध्ये मी या एक्सपर्ट आहे, अशा पद्धतीनं कोणतीही वकील क्षेत्रामध्ये जाहिरात केली जात नाही. जे काय असेल ते माउथ पब्लिकेशन, जे एकमेकाला सांगूनच क्लायंट येत असतात. त्यामुळं असं सांगणं याचा अर्थच की चांगल्या पद्धतीचा वकील आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या वकिलाकडे तुमचं काम देत असता. महत्त्वाची त्यातली शेवटची गोष्ट आहे मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या वकिलाकडे काम देत असताना तुम्ही एकतर लमसम फी ठरवा, एकतरी तारीख वाईज फी ठरवा. तारीख वाईज फी ठरल्यामुळे थोडंसं गोंधळ होण्याची शक्यता असतो. तुम्ही हजर नसता, एखाद्या वेळी वकील हजर नसतात आणि वकील म्हणतात मी हजर नसलं तरी काम चालू होतं, प्रतिवादीनं पुरावा द्यायचा होता, मी काय करू.
तुम्ही हजर नसता किंवा एक दिवस न्यायाधीश हजर नसतात, काही कारणामुळं सुट्टी पडलेली असते, अशा पद्धतीनं अनेक गोंधळ निर्माण होण्यास शक्यता असते. त्याचबरोबर स्टेज वाईज जर फी असेल, कारण कोणत्या स्टेजला वकील किती फी घेऊ शकतील हे तुम्ही आधी फी अग्रीमेंटमध्ये आधी कबूल केलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही केस देताय त्यावेळी तुम्ही कोणत्या प्रकारची फी देणार आहे किंवा कोणत्या प्रकारचे वकील साहेब तुमच्याकडे फी घेणार आहेत हे मित्रांनो आधी ठराव, म्हणजे नंतर तुम्हाला काम चालवत असताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. किंवा समजा तुम्हाला मध्येच वकील बदलायचा असेल तर जे काय वकील साहेबांनी काम केलेलं असेल ते तुम्हाला पैसे द्यावे लागतील. हा व्यवसाय आहे, प्रामाणिकपणा आहे. त्यामुळं तुम्हाला जर ते वकील बदलायचं असतील, मग तुमची लमसम ठरलेल्या असेल तर त्यामध्ये किती दिलेत किती द्यायचे आहेत ह्यामध्ये तुम्ही तडजोड करू शकता. किंवा तारीख वाईज असेल तर पुढच्या तारखेपासून वकील साहेब आम्ही दुसरा वकील नेमतो असं म्हणू शकता. त्याच पद्धतीनं तुमची स्टेज वाईज ठरलेली असेल फी तर तुम्ही कोणत्याही स्टेजला वकील बदलू शकता. पण अशावेळी एकमेकांमध्ये तडजोड, एकमेकांच्यामध्ये सामंजस्यपणा होणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुमची फी ठरवणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो जाता जाता एवढंच सांगायचं आहे की वकिलामध्ये कोणतीही फिक्स अशी फी असू शकत नाही. ज्या कायद्याच्या दृष्टीने त्यांचा वेळ, अनुभव, ज्ञान आणि त्या कामासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, ह्या मेहनतीचा मोबदला ते स्वतः ठरवू शकत असतात. मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.